मस्त जगा, तुलना करू नका. मृत्यूपूर्वी प्रतीक्षा पाटील यांनी लिहिलेल्या भावनिक पोस्टने अनेकांना अश्रू अनावर. आज माझ्याकडे काय नाही, गाडी आहे, बंगला आहे, पती क्लास 1 अधिकारी. मात्र आजकाल कोणाचा कोणता शेवटचा दिवस असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, मस्त जगा, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी राहा, तुलना करू नका. मृत्यूपूर्वी काही तास अगोदर समाज माध्यमावर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे. 28 वर्षीय प्रतीक्षा पाटील यांचे 27 रोजी या विवाहिताची कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला. गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता. वडील मनोज आत्माराम पाटील हे ग.स. पतसंस्थेचे माजी अध्यक्ष. प्रतीक्षा यांचे शिक्षण M.A. D.Ed. होते. कुसुंबा तालुका जलगाव येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची ही भावनिक पोस्ट जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल झाली. समाज माध्यमावरील त्यांच्या पोस्टने अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या 24व्या वर्षी आवल वन विभागातील वन अधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला. ते जलगाव इथेच वास्तव्यास होते. सुरुवातीला जिभेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले. 3 महिने उपचार सुरू होते. मात्र यानंतर जिभेला गाठ झाली. तपासणी दरम्यान गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाल्याचे अवघे समजले. कुटुंब सुन्न झाले. जीवघेण्या आजारालाही त्या सामोरे गेल्या. 20 दिवसापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. यात त्यांची जीभ काढण्यात आली. त्यांचे वजन 10 किलोने कमी झाले. आपल्याला आता बोलता येणार नाही याची दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केलं आहे. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 20 दिवसानंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठले. माझ्या प्रिय सर्व मैत्रिणी, मला जिभेला छाले झालेत. जवळपास 3 महिने ते गेलेच नाहीत. मी डॉक्टर बदलवत राहिली. नंतर जिभेला तिथे गाठ तयार झाली आणि ती गाठ होती कॅन्सरची. हो, मलाच. 8 फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झाले. रेडिशियन थेरपी, फिजिओथेरपी, केमोथेरपी असं सगळं 4 महिने चाललं. आता मी घरी आहे आणि व्यवस्थित आहे. वजन 10 किलोने कमी झाले. ट्रीटमेंट सुरू असताना तर खूप त्रास झाला, पण ते जाऊ द्या. सगळ्यात जास्त नुकसान हे झालं की मला आता आधीसारखं बोलता येणार नाही, कारण जीभच कापली. दुसरा पर्याय नसतो. खूप रडले मी. खूप पश्चाताप झाला, पण काहीच उपयोग नव्हता. मी वाचली हेच घरच्यांना महत्त्वाचे होते. हे सगळं मी याकरता सांगते की माझ्याकडे काय नाही. गाडी आहे, बंगला आहे, सोनं आहे, नवरा क्लास 1 अधिकारी, सगळं आहे. पण मी नसती आज तर याचा उपयोग काय? आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो. मुलींना बायकांना सवय असते कंपॅरिझन करायची. ही छान दिसते, ती श्रीमंत, ही गोरी, मी जाडी, ही फिरायला जाते, असे कपडे घालते, माझी सासू अशी आहे. खूप असतं आपल्याकडे. पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची खरी किंमत कळते. तेव्हा सगळ्यांनी आपल्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी राहा, जीवन जगा. आजकाल कोणाचा कोणता शेवटचा दिवस असेल ते सांगता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा, आपण काय खातोय याकडे लक्ष द्या. आपल्या पोस्टमध्ये त्या पुढे लिहितात, मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते. तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी राहा, जीवन जगा, असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा यांच्या सकारात्मकतेची उजेड वातच मृत्यूने विझून टाकली. त्यांनी जाता जाता महिलांना खूप छान संदेश दिला. खरंच आपण बोलतो हे माझं ते माझं, पण इथे असं नाही. देवाने एवढी चांगली सृष्टी बनवली, आपल्यालाच माणसाचा सर्वात भारी हा जन्म दिला, तर आपण आपल्या जीवनाचं सार्थक बनवलं पाहिजे. देवाने आपल्याला पाठवलं आहे ते जगण्यासाठी. म्हणून आपण आपल्या माणसाची काळजी घेता आपण आपल्या स्वतःकडे सुद्धा पाहिले पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे, हे वाक्य नक्की लक्षात ठेवा.
जीवन खूप सुंदर आहे हे वाक्य नक्की लक्षात ठेवा. त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये खूप शिकून गेल्या आपल्याला. देव त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपल्या चॅनलकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आशा करते ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.